एखाद्या पक्षाचे एकाचे दोन आमदार व्हायला, दोनाचे 10 आणि 10चे 20 आमदार व्हायला किंवा दोन अंकी खासदार निवडून यायला किती वर्ष लागतात? अगदी एकेकाळी दोन खासदार असणाऱ्या भाजपला 300 पार व्हायला 40 ते 50 वर्ष वाट पाहावी लागली. राज ठाकरेंचा पक्ष मागच्या 15 ते 20 वर्षांपासून अद्यापही चाचपडतोय. मात्र तरीही हा पक्ष दोन अंकी खासदार निवडून आणू शकलेला नाहीये. मात्र देशात असा एक पक्ष आहे जो रातोरात मालामाल झालाय आणि तो कसा? तर एका रात्रीतून त्या पक्षाला 20 खासदार मिळाले. होय, एक नाही, दोन नाही, तर तब्बल 20 खासदार. आणि विशेष म्हणजे यासाठी ना कोणती निवडणूक झाली, ना कोणती मतमोजणी झाली, ना कोणी मतमोजणीवर आक्षेप घेतला, ना कोणी फोडाफोडीचा दावा केला. मग असा कोणता पक्ष आहे ज्याला रातोरात 20 खासदार मिळालेत? आपल्या देशाच्या आजवरच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या पक्षाला अशी लॉटरी लागली आहे आणि ती देखील खासदारांची. त्यामुळंच कोणता आहे तो पक्ष आणि या 20 खासदारांच्या जोरावर ते केंद्रातलं एनडीएचं सरकार कसं मजबूत करणार आहेत, हेच पुढच्या काही मिनिटात मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. पश्चिम बंगाल राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. पश्चिम बंगालमध्ये गेली 15 वर्ष ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसची सत्ता होती. मात्र या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला धक्का बसला आणि ते सत्तेतून पायउतार झाले. भाजपनं पश्चिम बंगालमध्ये मोठं बहुमत मिळालेलं. इथपर्यंत पश्चिम बंगालमध्ये सगळं व्यवस्थित चाललेलं, अगदी शांततेत होतं. मात्र यानंतर पश्चिम बंगालमध्ये काही अप्रिय घटना घडल्या. मग ते अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेला हल्ला असेल किंवा टीएमसी नेत्यांविरोधात चालवलं गेलेलं कॅम्पेनिंग असेल. पश्चिम बंगालमधली परिस्थिती हळूहळू बदलायला लागली. त्यानुसारच पश्चिम बंगालमधल्या टीएमसी पक्षात फूट पडली. पहिल्यांदा टीएमसीचे 60 आमदार पक्षापासून बाजूला गेले आणि त्यानंतर टीएमसीचे 20 खासदार देखील आपला स्वतंत्र गट स्थापन करून पक्षातून बाहेर पडले. पश्चिम बंगालमध्ये ही अगदी तशीच परिस्थिती झाली जी महाराष्ट्रात शिवसेनेसोबत झाली. महाराष्ट्रात शिवसेना भाजपचा मित्र पक्ष होता, तसाच पश्चिम बंगालमध्ये टीएमसी एकेकाळी भाजपचा मित्र पक्ष होता. महाराष्ट्रात एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील 40 आमदारांचा गट हा पक्षातून बाहेर पडला आणि गुवाहाटीला गेला. त्यानंतर या गटानं स्वतंत्र पक्ष असल्याचा दावा केला. त्यानंतर एकनाथ शिंदेचा गट हा भाजपच्या सहकार्यानं सत्तेत आला. पश्चिम बंगालमध्ये देखील काहीशी अशीच परिस्थिती झाली. मात्र त्यात एक मूलभूत फरक हा होता की टीएमसीचे खासदार आणि आमदार बाहेर पडले. आमदारांनी स्वतंत्र गट स्थापन केलाच, पण हे खासदार एका दुसऱ्या पक्षात विलीन झाले. बरं, हा पक्ष कुठला? तर या पक्षाची स्थापना म्हणजे एक गंमतच आहे असं म्हणता येईल. टीएमसीचे 20 खासदार हे एनसीपीआय म्हणजेच नॅशनल सिटीजन्स पार्टी ऑफ इंडिया या पक्षात विलीन झाले. हा पक्ष त्रिपुरामधला एक नोंदणीकृत मात्र अमान्यता प्राप्त राजकीय पक्ष आहे. त्रिपुरा विधानसभा निवडणुकांच्या काही आठवड्यापूर्वीच म्हणजे 20 जानेवारी 2023ला एनसीपीआयची स्थापना झाली. एनसीपीआयचं निवडणूक चिन्ह आहे पेनाचं टोक म्हणजे नीब. शैली कुंडू या सध्या पक्षाच्या अध्यक्ष आहेत. या पक्षानं 2023 मध्ये त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला होता. त्रिपुरामध्ये एनसीपीआयचा कारभार शंतनू डे पाहतात. शंतनू डे हे शैली कुंडू यांचे पती आहेत. हा पक्ष त्रिपुरामधील आदिवासी उपेक्षित समुदायांचं प्रतिनिधित्व करण्याच्या उद्देशानं त्रिपुराच्या राजकारणात आला होता. या पक्षानं 7 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. मात्र या 7 मधल्या 4 जागांवरील उमेदवारांचे अर्ज हे छाननीमध्येच बाद झाले. उरलेल्या उमेदवारांपैकी 2 उमेदवारांनी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली, तर एका जागेवरून अपक्षाला पाठिंबा दिला गेला. या 2 जागांपैकी छवामगू मतदारसंघात पक्षाला फक्त 536 मतं पडली आणि कैलास शहर मतदारसंघात केवळ 286 मतं पडली. निवडणूक आयोगाकडे असणाऱ्या माहितीनुसार या पक्षाला एकूण 1.13 लाख रुपयांची देणगी मिळाली. एनसीपीआयच्या कागदपत्रांमध्ये शैली कुंडू यांचं नाव पक्षाच्या खजिनदार म्हणूनही आहे, पण त्या सध्या राष्ट्रीय अध्यक्ष देखील आहेत. शैली कडू या एनसीपीआयच्या पत्त्यावर नोंदणीकृत असणाऱ्या इतर 2 संस्थांमध्ये संचालक देखील आहेत. बिस्व बाजार प्रायव्हेट लिमिटेड आणि पश्चिम बंगाल असंघटित महिला कामगार संघटनेमध्ये या शैली कुंडू कार्यरत आहे. खरं तर या पक्षाची पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुका लढवण्याची योजना होती. मात्र त्रिपुरा निवडणुकानंतर या पक्षामध्ये अंतर्गत वाद निर्माण झाले, मतभेद निर्माण झाले आणि निधीच्या कमतरतेमुळे या संघटनेचं कामकाज थांबलं. त्यामुळे हा पक्ष
पश्चिम बंगालमध्ये पंचायत राज निवडणुकांमध्ये उतरू शकला नाही. त्यानंतर या पक्षानं 2026च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांची तयारी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेव्हा देखील त्यांना अपुऱ्या निधीची अडचण आली. यावरून एक प्रश्न उपस्थित होतो, पश्चिम बंगालमधले हे 20 खासदार त्रिपुरामधल्या अशा पक्षात का गेले ज्या पक्षाचा एकही आमदार नाही, कुठल्याच निवडणुकीमध्ये या पक्षानं विजय मिळवलेला नाही, किंबहुना या पक्षाकडे निवडणूक निधी देखील पुरेसा नाही. इव्हन तो पक्ष पश्चिम बंगालचा देखील नाही. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही आहेत की हा पक्ष त्रिपुरामध्ये जरी कार्यरत असला तरी या पक्षाचा नोंदणीकृत पत्ता पश्चिम बंगालचा आहे. पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यातील बनीपूर परिसरातील पत्ता या पक्षाचा नोंदणीकृत पत्ता आहे आणि त्याही पलीकडे सध्या या पक्षाचे अध्यक्ष असणाऱ्या शैली कुंडू यांचे पती उत्तीय कुंडू यांचा सुवेंदू अधिकारी यांच्यासोबतचा एक फोटो सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. सुवेंदू अधिकारी हे भाजपकडून सध्या जरी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री असले तरी एकेकाळी सुवेंदू हे टीएमसीचा मोठा चेहरा होते. थोडक्यात काय तर या पक्षाची स्थापना पश्चिम बंगालमध्ये झाली, मात्र या पक्षानं पश्चिम बंगालमध्ये एकही निवडणूक लढवलेली नाही. कदाचित हा देशातला किंवा जगातला असा पहिला पक्ष असेल जो पक्ष ज्या मातीत स्थापन झाला त्या मातीत या पक्षानं एकही निवडणूक लढवलेली नाही. या पक्षाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्रिपुरामधील निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर हा पक्ष तिथल्या राजकीय पटलावरून अक्षरशः गायब झाला होता. त्यामुळे सध्या या पक्षाच्या बाबतीत वेगळीच शंका व्यक्त केली जाते. या पक्षाच्या संस्थापक अध्यक्षांचा सुवेंदू अधिकारींसोबतचा फोटो सध्या व्हायरल होतोय. सोबतच या पक्षाच्या स्थापनेचा टायमिंग जर पाहिला तर 2023 मध्ये हा पक्ष स्थापन झाला. तिथंच 2021 मध्ये मुकुल रॉय हे भाजपमधून टीएमसी मध्ये परतले होते. या दोनही घटनांमध्ये हार्डली 1.5 वर्षांचं अंतर आहे किंवा फरक आहे. मुकुल रॉय टीएमसी मध्ये आले आणि एनसीपीआय स्थापन झाले. या दोनही गोष्टी एकमेकांशी निगडीत आहे का अशी देखील चर्चा दबक्या आवाजात पश्चिम बंगालमध्ये सुरू होतीये. सोबतच त्रिपुरामध्ये 2023 मध्ये एनसीपीआयनं जी निवडणूक लढवली ती फक्त अमुक तमुक पक्ष स्थापन झालेला आहे हे दाखवण्यापुरतीच लढवली होती का असा देखील प्रश्न आता या निमित्तानं पुढे येतो. कारण त्यानंतर हा पक्ष त्रिपुरामध्ये किंवा पश्चिम बंगालमध्ये कुठेच ऍक्टिव्हली दिसला नाही. या पक्षानं कुठलीच निवडणूक लढवली नाही. सोबतच जर संस्थापक अध्यक्षांकडे निवडणुका लढवायला पैसेच नसतील तर मग त्यांनी पक्ष का स्थापन केला तेही अचूक टायमिंग साधत यावर सुद्धा पश्चिम बंगालमध्ये सध्या वेगवेगळे आडाखे बांधले जात आहेत. सोबतच या प्रकरणात टीएमसीच्या खासदारांबद्दल जर बोलायचं झालं तर टीएमसीच्या 20 खासदारांनी या पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे. मात्र या गटाचं नेतृत्व करणाऱ्या काकोली घोष यांनी लागलीच आपण एनडीएला समर्थन करणार आहोत असं म्हणत लोकसभेच्या अध्यक्षांना एक पत्र लिहिले ज्यामध्ये आम्हाला टीएमसी पासून स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करा अशी विनंती देखील केली गेली. त्यामुळे एनसीपीआय पक्षाची स्थापना ही भविष्यात टीएमसी मध्ये फूट पडल्यावर खासदारांना एक पर्याय उपलब्ध व्हावा याकरताच केली गेली होती का अशी शंका देखील राष्ट्रीय राजकारणात व्यक्त केली जाते. यामागे टीएमसी खासदारांचा फायदा सध्या हा आहे की त्यांना एक पक्ष आयता मिळालाय. शिंदे सेना आणि शिवसेना ज्या पद्धतीनं पक्ष कोणाचा चिन्ह कोणाचा यावरून वाद घालतायत किंवा त्यांच्यामध्ये कोर्टात केस चालू आहे या भानगडीत या गटाला सध्या पडावं लागणार नाही. सोबतच थेट भाजपमध्ये गेल्यावर कदाचित बंगालमध्ये या खासदारांना रोषाला सामोरं जावं लागलं असतं. मात्र बंगालमध्ये स्थापन झालेल्या एका पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळं कदाचित लोकल लेवलला या पक्षाला तितक्याशा रोषाला सामोरं जावं लागणार. तुर्तास या सगळ्या घटनाक्रमावर तुमची मतं काय आहेत? एनसीपीआय टीएमसीच्या खासदारांना पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी स्थापन केला गेलेला असू शकतो का? तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.